धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. काही करायचं नाहीये. नदी नाल्यांचं खोलीकरण करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्याचे लाडके लोकप्रिय नेता श्री नितीन गडकरी साहेब यांनी केली आज शेतकरी कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी घोषणा. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या नवीन योजना आणल्या आहेत, त्याचप्रमाणे आता कोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत आणि आचारसंहिता होता झाल्या संपल्या कोणत्या नवीन डबल योजना सुरू होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही कसे स्वरूपाचे पैसे पाठवणार आहेत आणि शेतकऱ्यांना कसं अर्थपूर्ण संपूर्ण आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र जे बिघडलेलं होतं ते आम्ही पुन्हा एकदा कसं रुळावर आणणार आहोत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव सुद्धा कसा देणार आहोत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आम्ही काय काय केलं आणि काय काय करणार आहे या संबंधी त्यांनी पुढचा सविस्तर आलेख त्यांनी दाखवलेला आहे. मित्रांनो, ते काय काय म्हणले आपण सविस्तर बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. विहिरीला जर 24 तास पाणी आलं तर किती प्रगती होईल याचा तुम्ही विचार करा. मी बाहेरची गोष्ट सांगत नाही, माझी गोष्ट सांगतो, बघायला या. माझ्याकडे 3 विहिरी होत्या धापेड्याला, कळमेश्वर पासून 6 मैलावर आहे. 1 तासही पंप चालायचा नाही. मी नदीचं खोलीकरण केलं, नाल्याचं खोलीकरण केलं. 7.5 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप लावले. कारण वीज मंडळाची वीज केव्हा येते केव्हा जाते याचा काही भरोसा नाही. आणि आता माझ्याकडे 8 ते 10 तास पंप चालतात सोलर. भारत सरकारच्या योजनेमध्ये मला 7.5 हॉर्स पॉवरचा पंप 37,000 रुपयात मिळाला. 3 पंप बसवले. 60 एकर जमीन पाण्याखाली आली. आणि यावर्षी माझी पत्नी शेती बघते. एका एकरात 11 क्विंटल सोयाबीन झालं म्हणून तिला बक्षीस मिळालं. आणि ऊसामध्ये 85 टन एकरी ऊस झाला म्हणून हायएस्ट मिळाला त्या भागातला. जर पाण्याचं संवर्धन केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढणार आहे. आणि ज्या ठिकाणी पाण्याचं जलसंवर्धन झालं तिथे जर आपण विहिरींना पाणी आलं आणि सोलर पंप लावला तर आपल्या प्रगतीचा आणि विकासाचा वेग वाढणार आहे. भारत सरकारमध्ये आम्ही जलसंवर्धनाला प्राधान्य दिलं. अमृत सरोवर बांधले, सोलर पंपाची योजना आणली आणि विदर्भामधला कापूस आणि संत्रा हे महत्वाचा आहे. आपला कापूस बांगलादेशमध्ये जातो, आपला सूत बांगलादेशमध्ये जातो, आपला कपडा बांगलादेशमध्ये जातो. पण इथून तो आहे आपल्या या जामला असणारी टेक्सटाईल मिल आहे, ते 400 कंटेनर ग्रे क्लॉथ बांगलादेशला पाठवतात. पण हा सगळा कपडा जातो कसा, सूत जातं कसं, कापूस जातो कसा, तर हा पहिले इथून ट्रकने जातो जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबईला, मुंबईवरून जातो कोलंबोला, कोलंबोवरून जातो चितगावला आणि चितगावला गेल्यानंतर त्याचा किराया पडतो 1.5 लाख रुपये पर कंटेनर. आपण आता मुंबईचा समुद्र वर्धा जिल्ह्यात आणला. सिंधीला सॅटेलाइट ड्रायपोर्ट सुरू केलं आणि आता वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा कापूस, कपडा, सूत डायरेक्ट कंटेनरमधून सिंधीवरून कलकत्त्याला, म्हणजे आपल्या इथे हल्दिया पोर्ट आहे कलकत्त्यात, तिथे जाईल. आणि हल्दियावरून आपण नदी मार्गाने चितगावला घेऊन जाऊ. आणि आपला आता लॉजिस्टिक कॉस्ट 1.5 लाखावरून 80,000 रुपयावर आली, म्हणजे जवळपास अर्धी झाली. आणि विदर्भाचा कापूस कॉम्पिटेटिव्ह झाला प्राईजमध्ये. त्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भाचा कापूस हा बांगलादेशमध्ये निर्यात होईल आणि विदर्भातल्या शेतकऱ्याला जास्त भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता संत्र्यामध्ये बांगलादेशने टॅक्स लावला, त्यामुळे आपल्या संत्र्याच्या अडचणी निर्माण झाल्या. 180% टॅक्स लावला. मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी बोललो, 2 वेळा बोललो, पण त्यांनी अजूनपर्यंत काही तो कमी केलेला नाही. भारत सरकारच्या वतीने पण दिला. आणि कल्पना ही आहे की आपण सिंधीला कोल्ड स्टोरेज बांधू आणि तिथून आपला संत्रा हल्दियाला जाईल आणि हल्दियावरून डायरेक्ट चितगावला जाईल. जर आपण रेल्वेने पाठवला किंवा ट्रकने पाठवला तर बांगलादेश भारत सीमेवर अनेक अडचणी आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे.
शेतमालाला निर्यात झाली पाहिजे म्हणून आपण किसान मेल सुरू केली. 300 गाड्या आल्या त्या काळात. वरुडवरून आपण संत्र भारतात पाठवली. आणि एवढंच नाही तर आता मदर डेअरी आणली आहे. 450 कोटी रुपयाचं काम नागपुरात सुरू झालेलं आहे. विदर्भातून रोज 40 लाख लिटर आपण दूध घेणार आहे. आणि मी जिद्दीने ऑरेंज बर्फी तयार केली. तुम्ही जो छोटा संत्रा आहे तो आता बहुतेक नांदेडला पाठवता, पण 10-12 रुपये किलोच भाव मिळतो. मदर डेअरीला मी सांगितलं आपण जी संत्र्याची बर्फी तयार केली ती जी बर्फी आहे ती फक्त 3 दिवसच 8 दिवसच तिचं लाईफ आहे. म्हणून आता लहान संत्र्यापासून ज्यूसपासून पावडर तयार करायची आणि त्याची बर्फी करायची. त्याचं सेल्फ लाईफ 3 महिने राहील आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपली संत्र्याची बर्फी आपण पोहोचवू आणि लहान संत्र्याला चांगला आपण भाव मिळवून देऊ. आपण धोरणात बदल केले, अनेक गोष्टी केल्या. आज वेळ कमी आहे, शेवटचे 2-3 मिनिटं आहे. मी तुम्हाला विनंती करतो की गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण केलं पाहिजे. हा देश सुखी समृद्ध संपन्न केला पाहिजे. या देशाला जगातली 4थी शक्तिशाली अर्थव्यवस्था आपल्याला निर्माण करायचं आहे. आयात कमी करायची आहे, निर्यात वाढवायची आहे आणि शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे. केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेज तयार करायचे आहे. आपण काँग्रेसच्या काळातली सगळी धोरणं बदलवलेली आहे. शेतकरी अन्नदाता नाही ऊर्जादाता बनला पाहिजे. ऊर्जादाता नाही इंधनदाता बनला पाहिजे. इंधनदाता नाही हवाई इंधनदाता बनला पाहिजे. आता माझ्याकडे इनोवा गाडी आहे, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालते. TVS, हिरो, होंडा, बजाज यांच्या स्कूटर आता इथेनॉलवर आल्या आहेत. माझी गाडी जी आहे इनोवाची, आज मी इथे आता हेलिकॉप्टर उतरवून बोलावली आहे. त्या गाडीमध्ये 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. ॲव्हरेजची तुलना केली तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडतो. आपली स्कूटर मोटरसायकल शेतकरी आपल्या इंधनाने आता चालवू शकेल असा काळ आपण आलेला आहे. एवढंच नाही तर आपण विमान हवाई इंधन तयार केलं आहे शेतकऱ्यांनी. डांबर तयार केलेला आहे. CNG तयार केलेला आहे. माझ्याकडे माझा ट्रॅक्टर CNG वर कन्वर्ट केला आहे. 50,000 रुपये वर्षाची बचत होते. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण करायची आवश्यकता आहे. कोल्ड स्टोरेज प्री कुलिंग प्लांट करण्याची गरज आहे. कृषी मालावर प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची गरज आहे आणि तशी धोरणं सरकारने स्वीकारली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे